नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपली बघणार आहे की फायर्स या ॲपमध्ये आपण वॉच लिस्ट कशी क्रिएट करतो, कशी बनवतो आणि त्या वॉच लिस्टमध्ये आपण स्टॉक कसे ॲड करतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सिंपली स्टार्ट करू मग आजच्या व्हिडिओला। जेवढी पण वॉच लिस्ट राहील आधी आपल्याला बघून घ्यायचं आधी की ही जे आपण आहे हे आपण मार्केटमध्ये आहे की नाही, कारण की आपण जर याला अदर साइडने क्लिक करू, जर डिस्कवरमध्ये जाऊ तर डिस्कवरमध्ये वेगळे दिसणार, पोर्टफोलिओमध्ये वेगळे दिसणार, ऑर्डरमध्ये वेगळे दिसणार आणि प्रोडक्टमध्ये वेगळे दिसणार। आपल्याला बघायचं आहे की आपण मार्केटमध्ये आहोत की नाही, या मार्केटवर आपल्याला क्लिक करून ठेवायचं आहे जेणेकरून अशी इंटरफेस तुम्हाला दिसणार। ओके, तर ह्याच्यावर आपलं क्लिक पाहिजे, आपण बाकी हे जे चार आहेत ह्याच्यावर नाही पाहिजे। ओके, आपल्याला वॉच लिस्ट आणि वॉच लिस्टचे जे फीचर आहे, जेवढं पण आपल्याला फंक्शन आहे ते दिसणार आहे या मार्केट या ऑप्शनवर। ओके, तर इथे तुम्हाला क्लिक करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ह्याची जी समोरची प्रोसेस आहे ते करायची आहे। तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसतंय की एक्झॅक्टली हे जर तुम्ही बघाल तर इथे प्लसचं एक साईन आहे। ओके, जसंच मी इथे क्लिक करतो तर क्लिक झाल्यानंतर इथे नेम युअर वॉच लिस्ट असं लिहिलेलं आहे। ओके, इथे तुम्हाला दिसू शकते। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी एक वॉच लिस्ट क्रिएट करून घ्यायची आहे, एक वॉच लिस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी इथे एक नावाने नवीन एक वॉच लिस्ट बनवून घेतो, त्याचं नाव देतो की न्यू वॉच लिस्ट। ओके, इथे मी नाव लिहिलेलं आहे न्यू वॉच लिस्ट आणि याला काय करायचं आहे, हे इथे जे सेव्ह दिलेलं आहे या ठिकाणी, ओके, इथे याला आपल्याला सेव्ह करायचं आहे। जसं सेव्ह करू तर इथे बघू शकता आता इथे प्लेस टू ट्रेड एक वॉच लिस्ट ऑलरेडी आहे। मी एक स्पेशल माझी सेपरेट जे बनवलेली आहे इंडेक्सच्या नावाने। ओके, आणि आता जे आहे ते आपण बनवलेली आहे न्यू वॉच लिस्ट। जर मी तुम्हाला इथे दाखवू तर जसंच मी प्लेस टू ट्रेडवर क्लिक करतो तर इथे प्लेस करणारे जेवढे पण स्टॉक आहेत ते पूर्ण इकडे आलेले आहेत। आधी माझी पर्सनल ऑलरेडी मी बनवून ठेवलेली होती इंडेक्सची, ज्यामध्ये मी ट्रेड करतो, तर ते ऑलरेडी इथे आहे। इथे सर्व इंडेक्स मी करून ठेवलेले आहे। तुम्हाला माहिती आहे की मी फक्त इंडेक्स ट्रेड करतो, त्या बेसिसवर इथे निफ्टी 50चं आहे, बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅप आहे, सेन्सेक्स आहे, बँकेक्स आहे, बँक निफ्टी फ्युचरचा आहे, निफ्टी फ्युचरचा आहे। तर जेवढे पण इंडेक्स आहे जे आपल्या कामाचे आहे मी तुम्हाला ट्रेड करतो, जे पण लाईव्हमध्ये असेल त्यांना माहिती आहे की आपण इथे याच इंडेक्सवर जाऊन आपण चार्ट बघतो आणि सगळ्या गोष्टी करतो। तर तिथे जी ऑलरेडी इंडेक्स जी लिस्ट आहे ते मी बनवून ठेवलेली होती आणि आता तुमच्यासमोर जे आहे नवीन वॉच लिस्ट क्रिएट केलेली आहे। ओके, तर इथे तुम्हाला क्लिअर झालं की वॉच लिस्ट कशी क्रिएट झाली। ओके, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण जसंच आपण या न्यू वॉच लिस्टवर क्लिक करू तर आपण या वॉच लिस्टमध्ये येऊ, तर इथे कोणताही स्टॉक आता ॲड आपण केलेला नाही आहे। तर ॲड आता कसं करायचं आहे, न्यू वॉच लिस्ट कशी बनवायची हे तुम्हाला सांगितलं, न्यू वॉच लिस्टसाठी आपण बनवली। त्यानंतर आता या वॉच लिस्टमध्ये आपल्याला कोणते स्टॉक ॲड करायचे आहे आणि कसे करायचे आहे हे आपण आता इथे बघणार आहेत। ओके, तर आपण काय करायचं, जर आपल्याला कोणताही स्टॉक, तुम्हाला कोणताही स्टॉक जर ॲड करायचं असेल तर आपण काय करणार की इथे खाली बघू शकता, इथे लिहिलेलं आहे सर्च अँड ॲड। ओके, जसंच आपण याला क्लिक करू, क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पुन्हा सर्च बार ओपन होईल। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की समजा आपल्याला जर SBI हा जर स्टॉक आपल्याला ॲड करायचा आहे या वॉच लिस्टमध्ये, तर आपण काय करणार SBIN असं टाईप करणार आणि आपल्यासमोर आलेला आहे हा SBIचा स्टॉक। ओके, तर आपण काय करणार, याला हे जे प्लसचं साईन आहे, ओके, हे प्लसचं साईन, या प्लसच्या साईनला आपण क्लिक करणार। क्लिक केल्याबरोबर राईटचं साईन आलेलं आहे आता। ओके, हे बघू शकता इथे एक राईटचं साईन आहे। राईटचं साईन आलं म्हणजे की तुमचा जो स्टॉक आहे SBIचा तो ॲड झालेला आहे तुमच्या वॉच लिस्टमध्ये। तर आपण काय करणार, वॉच लिस्टमध्ये जाणार आणि बघणार की इथे ऑलरेडी SBIचा जो आहे तो ऑलरेडी ॲड झालेला आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला दुसरा करून दाखवतो। आपण काय करणार की इथे या सर्च ॲडमध्ये जाणार। ठीक आहे, याला क्लिक करणार। जसं आपण याला क्लिक करणार तर असं सर्च बार ओपन होईल। ओपन झाल्यानंतर आता इथे मी तुम्हाला HDFC बँक लावून दाखवतो। तर मी काय करणार, जसं इथे HDFC बँक असं लिहिणार तर इथे HDFC बँकवर आलेलं आहे। ओके, इथे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, या प्लसच्या साईनवर क्लिक करायचं आहे। ओके, जसं आपण याला क्लिक करू तर राईटचं साईन येईल। राईट झालं म्हणजे की तुमचा HDFC बँकेचा जो स्टॉक आहे तो ऑलरेडी ॲड झालेला आहे। तर आपण पुन्हा मागे जाऊन बघू तर बघू शकता की इथे HDFC बँकेचा पण ॲड झालेला आहे आणि SBIचा पण ॲड झालेला आहे। तर मल्टिपल जेवढे पण स्टॉक तुम्हाला ॲड करायचे असेल वॉच लिस्टमध्ये तेवढे तुम्ही ॲड करू शकता। ओके, जेवढे पण तुमचे फेवरेट आहे आणि कितीही तुम्ही वॉच लिस्ट नवीन बनवू शकता। ओके, जर आपल्याला पुन्हा एक वॉच लिस्ट जर नवीन बनवायची असेल तर आपण काय करणार की या प्लसच्या साईनवर जाणार, याला आपण क्लिक करणार। जसं क्लिक करू तर ॲड वॉच लिस्ट इथे लिहून आलेला आहे। ओके, आणि त्यानंतर हा सर्च बार आहे। ओके, इथे तुम्ही बघू शकता हा सर्च बार आहे, नेम युअर वॉच लिस्ट। आधी आपल्याला नाव द्यायचं आहे। ठीक आहे, तर आपण काय करणार, न्यू वॉच लिस्ट 2 करू, कारण की ऑलरेडी एक बनवलेली आहे, तर 2 करू आणि याला आपल्याला काय करायचं आहे, इथे या
सेव्हवर क्लिक करायचं आहे. इथे जे सेव्ह आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. मला क्लिक करतो, ते सेव्ह झाले. आता हे न्यू आधी आपण बनवलेली होती ती, त्यामध्ये आपण 2 स्टॉक केले. त्यानंतर ही वॉचलिस्ट नवीन आहे, याला आपण क्लिक करू तर इथे आपण स्टॉक ॲड केले. इथे आपली ही एम्प्टी आहे, कोणताही स्टॉक याच्यामध्ये नाही आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर ॲड करायचं असेल तर आपण सर्चमध्ये जाणार. ओके, इथे लिहिलेलं आहे. ओके, बघू शकता सर्च अँड ॲड, ह्याच्यावर आपण क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर इथे आपण समजा आता रिलायन्स लिहिणार. ठीक आहे, तर रिलायन्स बघा इथे ऑलरेडी रिलायन्स आलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यावर जसंच आपण या प्लसच्या साईनवर क्लिक करणार तर इकडे राईटचं साईन आला आता इथे बघू शकता. ओके, हे झाल्यानंतर आपला जो स्टॉक आहे तो ॲड झालेला आहे आपल्या वॉच लिस्टमध्ये. आपण मागे जाऊ आणि बघू की झालेलं की नाही. तर न्यू वॉच लिस्ट 2मध्ये आपला रिलायन्सचा जो शेअर आहे तो ॲड झालेला आहे. असं मल्टिपल तुम्ही स्टॉक याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की न्यू वॉचलिस्ट कशी क्रिएट करतात आणि त्या न्यू वॉचलिस्टमध्ये आपण स्टॉक कसे ॲड करू शकतो, हे दोन्ही क्लिअर तुम्हाला झालेलं असेल. तुम्ही असे कितीही वॉचलिस्ट बनवू शकता आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला काही पण नाव द्यायचं असेल, तुमचं स्वतःचं पण नाव देऊ शकता. बँकिंग सेक्टर असेल तर बँकिंग सेक्टरचं नाव देऊ शकता. निफ्टी 50चं असेल तर निफ्टी 50चं नाव देऊ शकता. काही पण तुम्हाला जे बेस्ट वाटेल तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या सोयीनुसार तुम्ही तिथे नाव देऊ शकता. आणि नवीन जेवढ्या पण वॉचलिस्ट बनवायचे आहेत वॉचलिस्ट बनवू शकता आणि त्यामध्ये जेवढे स्टॉक तुम्हाला ॲड करायचे असेल वेगवेगळे तेवढे स्टॉक तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की फायर्स या ॲपमध्ये आपण वॉचलिस्ट कशी क्रिएट करतो आणि त्या वॉचलिस्टमध्ये स्टॉक कसे ॲड करतो, हे दोन्ही पार्ट तुम्हाला इथे क्लिअर झालेले असतील. काय डाऊट असेल, काय क्वेरी असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय पण क्वेरी असेल, प्रश्न असेल तुम्ही ती टाकू शकता. मी 100% त्यावर उत्तर देईन. तर आजच्या व्हिडिओपुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.